नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहिनीताज किचनमध्ये। मी आज तुम्हाला करून दाखवते आहे एकदम खुसखुशीत अशी बिना भाजणीची चकली। चकलीचा कुरकुरीतपणा ऐका, किती अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत ही चकली झालेली आहे। तसंच ती चकली करताना बिलकुल तुटत नाही, त्याचे तुकडे पडत नाहीत आणि जेव्हा आपण ती तेलामध्ये तळतो तेव्हा ती बिलकुलही विरघळत नाहीये, तेल पीत नाही। अगदी परफेक्ट अशी कमी मेहनतीमध्ये ही चकली तयार होते। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। चकली बनवण्यासाठी इथं मी घेतलेली आहे 1 वाटी अशी फुटाण्याची डाळ। अशी ही डाळ कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाते। तसंच काही जणी ह्या डाळीला डाळवं सुद्धा बोलतात आणि हे डाळ किंवा फुटाण्याची डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची एकदम बारीक अशी पूड करून घ्यायची आहे आणि अशी ही बारीक करून घेतलेली फुटाण्याची डाळ चाळून घ्यायची आहे। त्यासाठी इथं मी परात घेऊन त्याच्यामध्ये चाळण घेतली आणि संपूर्ण आपण ही पावडर याच्यामध्ये घालून घ्यायची। तसंच ह्याच्यामध्ये मी घालती आहे तांदळाचं पीठ। ही चकली आपण तांदळाचं पीठ वापरून करणार आहोत। तर इथं ज्या वाटीने आपण फुटाण्याची डाळ मोजून घेतली त्याच वाटीने तांदळाचं पीठ मोजून घ्यायचं आहे। तिथे 4 वाटी असं पीठ घ्यायचं। तसं एक एक करून ह्या 4 वाटी मी तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये घालून घेते आणि याचं वजनी प्रमाण म्हणलं तर पाव किलो फुटाण्याच्या डाळीला इथं अर्धा किलो असं तांदळाचं पीठ वापरायचं आहे। तर इथं असं हे आपण चाळून घेऊयात। आता ह्या पिठांमध्ये मसाले घालायचे आहेत। तर त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ, थोडी हळद, 1.5 चमचा ओवा घेतलेला आहे, 2 चमचे लाल तिखट, 1.5 चमचा असं मी घेतलेलं आहे धना पावडर आणि 3 ते 4 चमचे पांढरे तीळ। मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा अंदाजे म्हणलं तर मी 2 छोटे चमचे असं मीठ इथं घालते आहे आणि मसाला घातल्याच्या नंतर हे पिठांमध्ये खूप चांगलं असं एकत्र करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे तेलाचं मोहन। तिथे मी असं अर्धी वाटी तेलाचं मोहन घालती आहे। तेल इथं मी कच्चंच घेतलेलं आहे, गरम करून घ्यायचं नाही आहे तेल। आणि हे तेल आपण ह्या पिठांसंगती खूप चांगलं असं एकत्र करून घ्यायचं। तेल खूप मस्त असं चोळून घ्यायचं आहे पिठांना। तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता, अगदी त्याच प्रकारे हे पीठ चोळून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटांसाठी आपण तेल खूप चांगलं असं पिठाला चोळून घ्यायचं। ही प्रोसेस अगदी चांगली करा म्हणजे मस्त खुसखुशीत चकली तयार होईल। आता हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे। चकलीचं पीठ भिजवण्यासाठी गरम पाणीच वापरायचं। तर इथं थोडंसं करून असं गरम पाणी घालायचं आहे। साधारण एवढं पीठ भिजवण्यासाठी 2 ग्लास असं गरम पाणी लागतं, पण मी सुरुवातीला 1 ग्लास असं पाणी घालून घेतलं आणि हे गरम असल्यामुळं चमच्याने आधी हे चांगलं असं एकत्र करून घ्यायचं आणि परत मी ह्याच्यामध्ये आता आणखीन 1 ग्लास असं पाणी घालून घेते आहे आणि ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि हे पीठ थोडंसं गरम असतानाच किंवा थोडं कोमट असताना मळून घ्यायचं। एकदम थंड असं हे पीठ करून घ्यायचं नाहीये। तर इथं असं मी हे चकलीचं पीठ मळून घेते आहे। चकलीचं पीठ मळताना खूप जास्त सैलसर असं पीठ हे मळायचं नाहीये। तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता, अगदी त्याच प्रकारे आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। आणि तसंच चॅनलवरती बिना भाजणीची गव्हाच्या पिठाची पौष्टिक चकली आणि भाजणीची चकली सुद्धा मी अपलोड केलेली आहे। ती सुद्धा तुम्ही रेसिपी जाऊन पहा, नक्की तुम्हाला त्या रेसिपी सुद्धा आवडतील। आणि असं हे पीठ मळून घेतल्याच्या नंतर त्याचे आपण गोळे बनवून घ्यायचे आहेत। प्रत्येक वेळी सोऱ्यामध्ये पीठ भरताना ते असं मळून घ्यायचं आहे। बिलकुलही तडा गेलेले किंवा कडक झालेले पीठ भरायचं नाहीये। आता सोऱ्याला मी थोडंसं आतनं तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण हे मळून घेतलेलं पीठ भरून घ्यायचं। पीठ भरताना अगदी दाबून भरायचं, त्याच्यामध्ये बिलकुलही एअर गॅप ठेवायचं नाहीये। एअर गॅप जर राहिली तर चकलीमध्येच तुटते बनवताना। अगदी या प्रकारे असं आपण चकली बनवून घ्यायची। तुम्ही ते बघू शकता किती मस्त ही चकली होती आहे। बिलकुल त्याला तडा जात नाहीये किंवा तुटत नाहीये आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार चकली ही छोटी किंवा मोठी अशी बनवून घेऊ शकता। शक्यतो 3.5 वेळ्यांची चकली खूप मस्त अशी दिसते आणि शेवटी हे पीठ थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे चकली आपली सुटत नाही आणि अगदी याच प्रकारे आपण बाकी सुद्धा चकल्या इथं बनवून घ्यायच्या।
तसंच मी तुम्हाला एक प्लेटवरती सुद्धा चकली बनवून दाखवते। आणि जर तुमच्याकडनं चुकून चकलीचं पीठ भिजवताना पाणी जास्त झालं तर खूप जास्त टेन्शन न घेता त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन तांदळाचं पीठ मिक्स करा आणि परत एकदा छान ते पीठ मळून घ्या। बिलकुलही चकली तुमची खराब होणार नाही, अगदी मस्त ही चकली तयार होईल। तर इथे तुम्ही बघू शकता किती छान अगदी काटेरी चकली तयार झालेली आहे, अगदी परफेक्ट आणि छान ही चकली दिसते आहे। आता या चकल्या आपण तळून घेऊ। तर चकली तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं, थंड तेलामध्ये चकली घालायची नाहीये आणि एक एक करून अशी चकली आपण तेलामध्ये सोडून द्यायची। आणि चकली ही तेलामध्ये घातल्याच्या नंतर तिला आपण 2 ते 3 मिनिटं बिलकुलही तिला चमचा किंवा झाऱ्या लावायचं नाही, तशीच तिला आपण मस्त तळून घ्यायची आहे। आणि जेव्हा ती हलकीशी अशी वर यायला लागली तेलामध्ये किंवा चांगल्या अशा बुडबुड्या यायला लागल्या की त्यावेळेस आपण तिला झाऱ्या लावून मग दोन्हीही बाजूने अगदी ही खरपूस चकली अशी तळून घ्यायची। तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान ह्या चकल्या झालेल्या आहेत, बिलकुलही तेल पीत नाहीये, तेलकट झालेले नाहीत आणि विशेष म्हणजे तेलामध्ये सुटत नाहीयेत। अगदी कमी वेळेत कमी मेहनतीत खूप चांगल्या खुसखुशीत ह्या चकल्या तयार होतात। एकदा तुम्ही ही डाळव्याची चकली नक्की ट्राय करून पहा। आणि अशा ह्या चकल्या तुम्ही बघू शकता की अगदी सोनेरी रंगावर मी तळून घेतलेल्या आहेत। आणि सगळ्या चकल्या तळून घेतल्याच्या नंतर तिला आपण अर्धा ते पाऊण तास थंड होऊन द्यायच्या आहेत आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या। आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला तर रेसिपीला एक लाईक द्या। नवीन असाल चॅनलवर किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूयाच आणखीन एका नवीन रेसिपीसह। थँक्यू।